खाली प्रियकर, मध्ये बायको, वर नवरा, नंतर घडले भयंकर, पुणे हादरले. लहान वयात लग्न झालेल्या सोनालीने नंतर नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. तो तुरुंगात गेला आणि ती मोकळी झाली. त्यातच तिला सकाराम भेटला. तिच्यापेक्षा 24 ते 25 वर्षांनी मोठा असला तरी तो तिला आवडला. दोघे एकत्र राहू लागले. दरम्यान तिचा नवरा सुटून आला. आता ती कधी नवऱ्याकडे तर कधी सकारामकडे राहू लागली. पोलिसात तक्रार करून पतीला जेलमध्ये पाठवलेल्या सोनालीचे एक हत्यारच बनवले होते. तक्रार करण्याची भीती दाखवून ती दोघांनाही मुठीत ठेवू पाहत होती. पण बायको मुले संसार सोडणारा सकाराम बेफिकरच होता. तो तिच्या धमकीला जोमानणारा नव्हता हे तिच्या लक्षात आले नाही. ती त्याला धमकवायला गेली आणि त्याच्या हातून भयंकर कृत्य घडले. अत्यंत निर्दयतेचे दर्शन घडवणाऱ्या या घटनेचा सविस्तर पुढील प्रमाणे वृत्तांत आहे. पण तत्पूर्वी तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या पोखरी गावात राहणारी सोनाली राजू जाधव, वय वर्षे 28, ही अल्पवयीन असतानाच तिचे लग्न तिच्या घरच्याने विठ्ठल रामाजी शिंगाडे याच्याशी लावले होते. त्यावेळी सोनाली इतकी लहान होते. लग्न म्हणजे काय, पती पत्नीचे नाते काय याबद्दल तिला काहीही माहिती नव्हते. अशा आड्यानिड्या वयातच लग्न झाल्याने कालांतराने सोनाली आणि विठ्ठलमध्ये कुरबुरी सुरू झाल्या. दरम्यान सोनालीने दिलेल्या तक्रारीमुळे नवरा विठ्ठल शिंगाडे हा जेलमध्ये होता. काही दिवसापूर्वी तो बाहेर आला होता. दरम्यान आंबेगाव तालुक्यातीलच निरगुडसर येथे राहणारा सडाफटिंग सकाराम धोंडेबा वालकोळी याच्या संपर्कात सोनाली आली. निरगुडसरला राहणारा सकाराम वालीकोळी हा कधीकधी रोजाने लोकांच्याकडे काम करायचा. मूड नसेल तर घरी बसून राहायचा. त्याला पत्नी, 4 मुली आणि एक मुलगा आहे. सकारामचा संसार असूनही त्याला फिकीर नव्हती. सकारामची बायको मोठ्या कष्टाने आपल्या 4 मुली आणि मुलाच्या जबाबदारीचा भार सोसत होती. तर सकाराम इकडे तिकडे भटकत मौज मजा करत फिरत होता. खाओ पिओ मजा करो असा स्वभाव असणाऱ्या सकारामची सोनालीशी ओळख झाली होती. सोनालीने नवऱ्याविरुद्ध तक्रार दिल्याने इतके दिवस तो जेलमध्ये होता. त्यामुळे ती आणि तिची मुलगी या दोघीच असायच्या. सोनालीच्या मुलीला तिची आई सांभाळत होती. त्यामुळे आपल्या मुलीला आईकडे देऊन सोनाली मौज मजा करत होती. त्यातच तिला सकाराम भेटला. खरे तर सकाराम व सोनाली या दोघांच्या वयात 23 ते 24 वर्षांचे अंतर आहे. पण दोघांचा स्वभाव सारखाच होता. दोघांनाही जोडीदाराची व मुलाबाळांची काळजी नव्हती. छान चौकीत राहणे इतकेच माहीत असल्याने वयात खूप अंतर असूनही त्यांचे सूत जुळले होते. ते दोघे गेली 4 ते 5 वर्षे नवरा बायकोसारखे एकत्र राहत होते. दरम्यान जेलमध्ये गेलेला सोनालीचा नवरा विठ्ठल शिंगाडे बाहेर आला. आता तो तिचा पतीच होता. त्यामुळे पत्नीचे कर्तव्य म्हणून सोनाली त्याला भेटायला गेली. पण तिला सकारामही हवा असल्यामुळे आता ती कधी नवऱ्याबरोबर तर कधी सकाराम बरोबर राहू लागली. फिरस्त्या सकारामकडे आल्यानंतर ती त्याच्याकडून खर्चाला पैसे घ्यायची. तसे पाहिले तर सोनाली आणि सकाराम यांना एकमेकांच्या विषयी फारसे काही वाटत नव्हते. आपण मांडलेला संसार निष्ठेने करायला हवा असे त्यांना वाटत नव्हते. केवळ मजा मारणे इतकाच त्यांचा उद्देश असल्यामुळे ती आली नाही तर सकाराम काही तिला फार आग्रह करत नव्हता. त्यामुळे ती अलीकडे पतीसोबतच जास्त वेळ राहत होती. पण तिथेही तिचे मन रमत नव्हते. ती पतीसोबत राहत असतानाही ती वारंवार सकारामला फोन करत होती. ती फोनवर धमकावत असे की मला तुझ्याकडे यायचे आहे, मला पैसे दे, मी ज्याच्याबरोबर गेले होते त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करणार आहे, तू मला सांभाळले नाहीस तर तुला सोडणार नाही, तुझ्या विरुद्धही गुन्हा दाखल करेन, अशी धमकी ते गेल्या काही दिवसापासून सकारामला देत होते. पण सकारामही काही कच्च्या गुरूचा चेला नव्हता. तो काही तिचा नवरा नव्हता. तो तिच्या धमकीला घाबरत नव्हता. तो सडापटिंगच होता. त्याला कसलीच फिकीर नव्हती. पण अलीकडे तो तिच्या धमकीला कंटाळला असल्यामुळे सोनालीची धमकी कायमची बंद करण्यासाठी त्याने आता निर्णय घेतला होता. आता सोनाली आपल्याकडे आली की तिला मारून टाकायचे असा निर्धार त्याने केला होता. त्याकरता त्याने बाजारातून एक कोयता विकत आणून ठेवला होता. शिवजयंतीच्या दिवशी म्हणजे दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी सोनाली राजू जाधव ही पुण्याहून सकारामकडे येण्यासाठी एसटी बसमध्ये बसली. सोनालीचा फोन आल्याने तिला आणण्यासाठी सकाराम अहिल्यानगर येथील बस स्टँडवर आला होता. रात्रीच्या वेळी वांबोर इकडे येणारी बस अथवा इतर वाहनाची संख्या फारशी नसल्याने एका मोटारसायकलवाल्याला पैसे देऊन ते तिघेजण वांबोरीपर्यंत आले होते. त्या दोघांना
वांबोरीत सोडून तो मोटारसायकलस्वार त्याच्या गावाकडे निघून गेला होता. तेथून सकाराम व सोनाली हे दोघेजण पायी वांबोरी गावाच्या शिवारात असलेल्या डोंगराजवळील पंचमुखी महादेव मंदिराजवळ आले. गप्पा मारता मारता सोनालीने सकारामकडे पैशाची मागणी करून पुन्हा त्याला धमकी दिली. त्यावेळी सकारामने मागचा पुढचा विचार न करता सुरुवातीला दगडाने नंतर लाकडी दांडकाने तिला मारहाण केली. डोंगराजवळ नीरव शांतता असल्याने सोनालीच्या ओरडण्याचा व विव्हळण्याचा आवाज येत होता. त्यानंतर सकारामने लपवून ठेवलेला धारदार कोयता काढून सपासप वार केले. तिचे शिर धडापासून वेगळे होईपर्यंत तो घाव घालत राहिला. ती निश्चित पडल्यानंतर सकाराम तिथून तडक वांबोरी पोलीस दूरक्षेत्राजवळ जाऊन थांबला. तेथील बोर्डावरील मोबाईल नंबर त्याने डायल केला. राहुरी तालुक्यातील वांबोरी दूरक्षेत्रावरील पोलीस अंमलदार सुनील निकम यांच्यासह हवालदार पारदी, पालवे, कॉन्स्टेबल भोसले यांनाही दूरक्षेत्र हद्दीत बंदोबस्त देण्यात आलेला होता. वांबोरी पोलीस दूरक्षेत्रावरील पोलीस नाईक सुनील निकम हे राहुरी सोनई रस्त्यावरील उमरे गावात शिवजयंती बंदोबस्त कामी तैनात असताना रात्री 9:15 वाजता त्यांना एक कॉल आला. कॉल करणाऱ्याने सकाराम धोंडीबा वालकोळी असे त्याचे नाव सांगितले. त्याने सांगितले की मी वांबोरी दूरक्षेत्राजवळून बोलतोय. मी माझी प्रेमिका सोनाली राजू जाधव हिला वांबोरी गावच्या शिवारातील डोंगराजवळ मारून टाकले आहे. स्वतः गुन्हा केला त्यानेच ही माहिती दिल्याने पोलीस नाईक सुनील निकम यांना धक्का बसला. एकीकडे बंदोबस्ताची जबाबदारी असताना त्याही परिस्थितीत वांबोरी पोलीस दूरक्षेत्रावरील आपले सहकारी पोलीस अंमलदार पारदीप पालवे भोसले यांना घटनेची कल्पना देत राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनाही त्यांनी या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ते सर्वजण वांबोरी दूरक्षेत्राकडे रवाना झाले. त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना डोक्यावर लांबलचक केस, दाढी वाढलेला, अंगात निळ्या रंगाचा चौकडीचा शर्ट घातलेला एक इसम दिसून आला. तो पोलिसांची वाट पाहत उभा होता. रात्रीचे 10:30 वाजले होते. त्या इसमाकडे चौकशी केली असता फोन करणारा सकाराम वालकोळी तोच होता. पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता तो पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्याच्या निरगुडसर येथील राहणार आहे अशी माहिती मिळाली. त्या दिवशी संध्याकाळी त्याचा आणि प्रेमिका सोनाली राजू जाधव राहणार पोखरी तालुका आंबेगाव यांचा वाद झाला. त्यानंतर त्याने तिला दगड, लाकूड व कोयत्याने ठार मारले असे त्यांनी सांगितले. तिचा मृतदेह डोंगराजवळ पडलेला असल्याने त्यांनी सांगितले. पोलिसांनी सकाराम वालकोळी याला ताब्यात घेतले आणि त्याला घटनास्थळ दाखवण्यास सांगितले. त्याला सोबत घेऊन पोलीस सरकारी गाडीतून वांबोरी शिवारातील पंचमुखी महादेव मंदिराशेजारील डोंगराजवळ आले. तेथील ते भयावह दृश्य पाहून पोलीसही मनातून चरकले. वांबोरी शिवारातील मंदिराजवळच्या डोंगराजवळ एक तरुणी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. अंदाजे वय 30 ते 32 वर्षाची ती तरुणी होती. या तरुणीचे शिर झाडापासून वेगळे झाले होते. तिच्या अंगात एक काळ्या रंगाची लेगिन्स पॅन्ट आणि गुलाबी रंगाचा कुर्ता होता. तिच्या धडातून रक्तस्राव सुरू होता. धडाच्या बाजूला डाव्या हाताच्या पंजाच्या तर्जनीचे बोट तुटून पडले होते. मयत महिलेच्या अंगाखाली पांढऱ्या रंगाचा डिझाईनचा स्कार्फ होता. घटनास्थळाची आणि मृतदेहाची पाहणी केल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या घटनेची माहिती DYSP डॉक्टर बसवराज शिवपूजे यांना दिली. तसेच हा तपास उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांच्याकडे सोपवला. पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांच्या नेतृत्वाखाली वांबोरी पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस अंमलदार तसेच कॉन्स्टेबल इफ्तेकार सय्यद यांनी पुढील सोपस करायला सुरुवात केली. पंचनाम्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मृतदेह उत्तरेत तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला. DYSP डॉक्टर बसवराज शिवपूजे यांनी सदर घटनेबाबत जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला यांना तातडीने कळवले. यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे आणि उपनिरीक्षक सुदर्शन बोडके यांनी आरोपी सकाराम धोंडीबा वालकोळी वय वर्ष 53 याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. हा खून का आणि कोणत्या कारणातून झाला हे त्याने दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाले. वांबोरी पोलीस दूरक्षेत्रावरून राहुरी पोलीस स्टेशनमध्ये खुनाच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे यांना या घटनेबाबत दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11:06 डायरीला 041 ने नोंद करण्यास सांगितले. अहिल्यानगर येथील फॉरेन्सिक पथकालाही तातडीने पाचारण करण्यात आले. जिल्हा पोलीस प्रमुख राकेश ओला, DYSP डॉक्टर बसवराज शिवपूजे
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे, सुदर्शन बोडके, कॉन्स्टेबल इफ्तिकार सय्यद, वांबोरी पोलीस दूर क्षेत्राच्या पोलीस अंमलदाराने हा तपास पूर्ण केला. पोलीस नाईक सुनील निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी सकाराम धोंडीबा वालकोळी याच्या विरोधात राहुरी पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 0134/2025 भारतीय न्याय संहिता 103 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलीस करत आहेत.